फ्री ऑफ कॉस्ट है, पैसे लागत नाही, तुम्ही ट्राय करा नंतर घ्या. वन 999999 याच्यावरती कॉल लावा. चला आपण आलोय चिल्ला भेटायला. तर गाईज आपण आलोय कॉमेडी मॅक्स मध्ये. ही आपली. तर गाईज इथे टायगर पॉइंट तर आहे, पण टायगर पॉइंटला टायगर पॉइंट का म्हणतात तर कुणाला माहिती. खरंच भारी पाऊस पडतोय. हे बघा भिजला. नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती आपलं रेडी सोडी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत लोणावळा. तर लोणावळ्यात फिरण्याचे खूप छोटे ठिकाणं ते एक्सप्लोर करणार आहोत. सर्वात आधी आता आपण जाणार आहोत जेवायला. खूप भरपूर लागली आहे, त्यामुळे आता आपण जातोय जेवायला. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल आपण लोणावळ्यामध्ये काय काय फिरणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. तर आता आपण आलोय मम्मीज होमली फूड. हायवेलाच आहे जाताना. तर गाईज इकडची सेटिंग बघा कसली भारी आहे. आणि सगळं झोपाळा सुद्धा आहे. नाही पडणार. भारी वाटतं ना, छान आहे असं वाटतं, स्पेशल खूपच भारी वाटते. तर काय आपण चालू खालच्या तर इथे सेलिब्रिटी येऊन जेवून गेलेत, त्याचे फोटो सुद्धा आहेत. आणि ही वरची सेटिंग आहे, खूप भारी वाटतंय. तर आता आम्ही बसलोय खाटेवरती. कसं वाटतंय? कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? वेगळंच वाटतंय. आता जेवूया. तर घाईच आपली मटण थाळी आली आहे. दिसायला कसली भारी दिसते. आता याच्यात काय काय ते दाखवते. या जवळ भात दिलाय, तांबडा पांढरा रस्सा आहे, जवल्याची चटणी आहे, सोलकढी आहे, बुंदी रायता आहे, श्रीखंड आहे, मोदक आहे, लिंबू कांदा, एक भाकरी आम्ही एक्स्ट्रा घेतली आहे त्याच्याबरोबर, आणि मटण सुक्का आहे त्याबरोबर एक अंडा. दिसायला बघा कसली भारी आहे. मला खाऊनच कळेल कशी टेस्ट आहे. आणि याची प्राईस आहे 450 रुपये. तर चला आता खाते आणि तुम्हाला टेस्ट सांगते त्याची कशी. चांगलं असेल तर नक्की रेकमेंड करेन. या आणि सध्या कधी आपण मटण सुद्धा पीस पाठवतो बघा. पीसेस बघा भारी आहे. छान आहे, गरम गरम आहे. तांबडा रस्सा टेस्टी आहे खरंच. नक्की मी रेकमेंड करेन या आणि खाऊन जा. जवळची चटणी आहे. सोलकढी एक नंबर लय भारी. या किती खायला.
तर काहीच बोलली ना तुम्हाला, इकडचा क्लायमेट खूप छान आहे आणि इकडचं जेवण खूपच छान आहे. नक्की रेकमेंड करीन की नक्की या तुम्ही इकडे जेवायला, कारण की सुप्पं होतं जेवण. त्याचबरोबर पाऊससुद्धा पडतो बघा, दिसतंय. थांबा तुम्हाला दाखवते. भारी पाऊस पडतोय. वाव. तर गाईज इकडचं जेवण खूप छान होतं. नक्की रेकमेंड करेल की लोणावळ्यात आलात की नक्की व्हिजिट करा. मम्मी होमली फूडमध्ये आणि हायवेच्या बाजूलाच आहे, तर नक्की या. तर चला आता दुसऱ्या स्पॉटला कुठे जायचं ते बघूया. तर आता आपण आलो आहे मॅप्रो गार्डनला, हे सुद्धा लोणावळ्यात. चलो बंदर. तर गर्दी पाहू शकता, इथे भरपूर अशी गर्दी आहे. आणि आता आपण जाऊ फिरायला मॅप्रो गार्डन. हे बघा मॅप्रो गार्डन, भरपूर अशा वस्तू मिळतात, मॅप्रोचे प्रोडक्ट्स आहेत. बाय वन गेट वन ची ऑफर चालू आहे बघा. चलो घुमेंगे. तर काही इथे गेम्स वगैरे आहेत छोट्या मुलांसाठी. तो मुलगा बघा चॉकलेट जिथून चालला आहे, त्याला लटकवतात आणि त्यानंतर जेवढे जमा करतो आपण तेवढे घ्यायचे, म्हणजे ते आपले. त्याचबरोबर इथे आपण फ्लेवर ट्राय करू शकतो स्मॉलमध्ये. त्याच्यावर दुसरा फ्लेवर घेतला आपण स्ट्रॉबेरीचा, तो दुधामध्ये आहे. एवढं काय सांगणार, ट्राय करायसाठी होता, ट्रायसाठी करते बघा. म्हणजे कुठचेही फ्लेवर ट्राय करू शकतो आपण. त्यांचे चॉकलेटसुद्धा आहेत, चॉकलेट आल्मंड्स, चॉकलेट पान, म्हणजे भरपूर असे फ्लेवर आहेत. फ्री ऑफ कॉस्ट आहे, पैसे लागत नाही. तुम्ही ट्राय करा, नंतर पण तुमचा चॉकलेट आल्मंड ट्राय करा. चांगले फ्लेवर आहे, त्या पान फ्लेवर. आल्मंडची तर आवडली मला. पान फ्लेवर कसा आहे? हा का, फ्लेवर घेतले तुम्ही, पिझ्झा फ्लेवर घेतला आणि हा फ्लेवर आपला स्ट्रॉबेरी. पहिला पिझ्झा ट्राय केला, पिझ्झा फ्लेवर मस्त छान आहे. स्ट्रॉबेरी स्वीट असा फ्लेवर आहे, पण छान आहे.
मसाचे फ्लेवर आहेत, भरपूर फ्लेवर आहेत. आम्ही 2 घेतले, चीज फ्लेवर घेतला आहे आणि एक मेथीचा घेतला. चीजचा फ्लेवर येतो आणि हा मेथी. गावाचा फ्रुटी बार आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. नक्की या, ट्राय करा, नंतरच घ्या. मसाला मीठ लावून दिलं एकदम चटपटीत, म्हणजे असं वाटतंय आपण पेरूच खातोय, तो फ्लेवर लागतो. त्याचबरोबर हे त्यांनी जेली आणली आहे, ती पण गावाचीच आहे. म्हणजे कुठली गोष्ट जर ट्राय करा नंतरच परचेस करा, तुझी पण टेस्ट मस्त आहे. तर गाईज गार्डन सुद्धा आहे, पण आपल्याला लेट झाल्यामुळे थोडासा अंधार झाला आहे. बघा खूप भारी आहे. चला जाऊया पुढे. फोटोज वगैरे काढू शकतो इथे आल्यावर, है ना? हो, थोडासा लेट झाला. येस. पाऊस पडला म्हणून आपण महाबळेश्वर सारखं केलंय, म्हणजे महाबळेश्वरमध्ये न जाता तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता आणि मेट्रो गार्डनचा पूर्ण व्ह्यू आणि फिरू शकता. एक नंबर वाटतं. फोटो येतील का आपले? ट्राय करूया चला. ते सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे, म्हणजे सँडविच वगैरे सर्व इथं भेटतं. दिला आहे गार्डन, शॉपिंग मॉल, कॅफे, वॉशरूम वगैरे. आता आपण आलोय वॅक्स म्युझियमला. बघूया आतमध्ये कुठच्या सेलिब्रिटीची हे आहेत स्टॅच्यू आहेत. चला, पुराशी ॲक्टिव्हिटी आहे. वॅक्स म्युझियम, 90 डिग्री सिनेमा, हॉरर हाऊस, मिनी थिएटर वर्ल्ड आहे, कॉम्बो ऑफर. तर काहीच आम्ही कॉम्बो ऑफर घेतला आहे. ह्यात 5 ॲक्टिव्हिटी आहेत, है ना? हो. तर पहिला आता कुठे जाऊया? हॉरर हाऊसमध्ये. चला काहीच आता आम्ही हॉरर हाऊसमध्ये जातोय. पहिला मला तिकीट दाखवणं, मग जाऊया. चलो. बापरे, चला. कोणच नाही इकडे तर. तुमच्या आईला कोण आहे इकडे दाखव तरी. अरे बाबा, तू घाबरू नको यार. तुमचं बापरे, हे उघडणार आहे का काय? काय म्हणशील? बापरे.
बापरे. बापरे. लटकला तो. आता मिरर गेम्स आहे. बापरे. वाव. कुठून जायचं. अच्छा इकडे अडकलो ना. झालं धन्यवाद. चेक कर. येस. इकडून आहे का. नाही बघ कुठे चेक कर. भारी आहे. एक नंबर आहे ना. गर्दी आता आपण कुठे चाललोय. वाव खरंच भारी आहे. ह्याच्यावरून चालायचं वाटते. बापरे. हे कसलं भारी वाटलं ना. 2 ऍक्टिव्हिटी झाल्या. खूप मजा आली. आता ही 3rd ऍक्टिव्हिटी आमची. बघूया काय होतंय. कैसा लगा. अच्छा एकदम फर्स्ट क्लास. 3D मूवी आहे तर आम्हाला गॉगल भेटलाय. यो आम्ही गॉगल मूवी चालू झाला. बापरे. तर गाईज आमची लास्ट ॲक्टिव्हिटी राहिली आहे वॅक्स म्युझियम. सीधा ओके थँक्यू. सर्वात पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज. वा खूपच भारी. एक नंबर वाटतं है ना. देवेंद्र मस्त बनवलं ना. हे राजस्थानचे महाराणा प्रताप आहेत. तर आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. तर हा कल्पना चावलाचा स्टॅच्यू. हिटलर का भेटायला. हिटलर आहे हिटलर. सत्यसाई महाराज महाराज आशीर्वाद
इकडे आशीर्वाद दिला तर बंद पाडू. फिदा हुसेन आहेत का? अच्छा अच्छा. आर्ट केल्यावर त्यांनी छान अशी पेंटिंग्स काढले. त्यांच्याच पेंटिंग्स लावल्या तिथे. बस मोनालिसा. काहीतरी गुफ्तगू कर तिच्याबरोबर. काय बोलू बाबा, मला खाली मराठीच येते, बाकी काय नाहीये. ही मोनालिसा आहे. तर गाईज मी आता सगळ्या सेलिब्रिटीला भेटणार आहे, त्यासाठी मला उत्सुकता वाढली आहे माझी. तर चला भेटूया. सर्वात आधी भेटूया रणबीर कपूरला. हाय हॅलो. नंतर भेटूया करीना कपूरला. हाय. नंतर शाहरुख खान, द किंग खान. काय किरण. छान अशी सिटिंग अरेंजमेंट केली. तिथे बसून आपण चहा कॉफी. नको मला चहा कॉफी, मी जेवण करून जाईल. देतील का? कोण? रजनीकांत. मी भेटणार आहे बाहुबलीला. जियो रे बाहुबली. हाय. तर गाईज आपण आलो आहे कॉमेडी नाईट्स मध्ये. तर ही आपली बसायची सिटी. आता आपण करणार आहोत कॉमेडी. बोलायला कोणाच ना मी एकटीच आहे. दरवाजा सुद्धा बाहेर जाऊ का? नको, राहू दे. घरी जायचं आपल्याला. जाऊ दे, मग मी खाल्लीच. बंद कर आता व्हिडिओ. मी गाणं करते. हाय कप्पा. दिसते माझी पोच. चाकू बघा त्याच्या मॉडल वेडर गेले ना माझे. अरे कहना क्या चाहते हो? माहितीये का? ह्यांना ओळखीची गरज नाही. मायकल जॅक्सन. डान्सर. चायना मॅन. तर गाईज पैसे जिंकायचे आहेत. चला जाऊया आपण कोण बनेगा करोडपती. जर काय पार्टिसिपेट करायचं असेल तर 199999 याच्यावरती कॉल लावा. चला आपण आलोय चिन्ह भेटायला हॉट सीटवर. टाळ्या. आजचा क्वेश्चन आहे आम्ही कुठे? आम्ही चिक्क लोण्यावाड्यात आहेत हॉट सीट वरती. आणि सर्वांना हसवणार. तर तुम्ही ऑस्कर अवॉर्ड, पॉप्युलर अमेरिकन ऍक्टर अवॉर्ड, ऑस्कर अवॉर्ड जिंकलेले. भारी ना? जादूगर म्हणजे हॅरी पॉटर. हे आमच्या मुलाचा फेवरेट हॅरी पॉटर. हॅरी पॉटर जादूगर. दहावीला गेला, पास कर. जाऊ दे, आवणार नाही तिकडे. बघा त्याची बोट. तर काही आता आपण सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे आपल्या पंतप्रधानाला भेटणार आहोत. या
त्यांचे एकदा दर्शन होत नाही, डायरेक्ट चक्क आपण आले पुढेच. त्याचबरोबर अमित शाह. ओरिजिनल वाटतात ते सगळ्यांचे फेसेस. खरंच भारी बनवलं आहे. बेस्ट आहे. नक्की विजिट करा वॅक्स म्युझियमला. बाहेरचा ॲड्रेस मी दाखवते तुम्हाला. तर गाईज आता आपण भेटणार आहोत आपल्या भारताची कोकिळा म्हणजेच लता मंगेशकर. माईक पण ठेवला त्यांनी. हॅलो. तर हे आपले जुने कलाकार. मला बघा चेअर दिली आहे. हॅलो. ऑर्डर. भाई पटेल म्हणजे सर्वाला पटेल. गरज नाही ह्यांची तर आपल्याला कुणाशीच तुलना पण करू शकत नाही. आणि ह्यांचं भगत सिंग म्हणजे भगत सिंग आपले फ्रीडम फायटर. ती बारीक आहे मी झाड. एवढाच फरक आहे. ती हाईट गोरे गोरे दिसतात ना. त्याचबरोबर आपले श्री स्वामी विवेकानंद. नेल्सन मंडेला. तो गांधीजींची बर्थ प्लेस आहे. पूज्य महात्मा गांधीजी. द ग्रेटेस्ट इंडियन क्रिकेट टीम. सचिन तेंडुलकर, कपिल देव. तर गाईज पुरा म्युझियम फिरून झाला. आता आम्ही चाललोय एक्झिट म्हणजे बाहेर. यो. तर गाईज यांची व्हॅन आहे. हे बघा लकी सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम आणि यांचा नंबर आहे. जर तुम्ही आलात तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुम्हाला जास्त शोधायची गरज नाही आणि डायरेक्ट वॅक्स म्युझियमला पोहोचाल. नक्की या. कारण म्युझियम फिरलो एक नंबर होता आणि 500चा कॉम्बो आहे. त्यात सर्व गोष्टी आपल्याला भेटतात. म्हणजे A to Z सर्व काही भेटतं. तर नक्की विजिट करा. खूप भारी वाटला फिरून. म्हणजे लोणावळ्यात आल्यानंतर हे एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. कारण की सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात है ना. सेलिब्रिटी पासून नेक्स्ट डे. आता आपण निघालोय टायगर पॉइंट साठी. तर गाईज हा तलावाचा बॅरिकेड आहे. आता फोडून तलाव दाखवलं मोठा तलाव आहे. हे बघा गाईज हे तलाव आहे आणि त्याचंच बॅरिकेड होतं. पूर्ण पाणी भरतं पावसात. तर गाईज हा एक रस्ता जातो भुशी डॅमकडे. तर आता पाऊस नाही तर आपण जाणार नाही आहे. पण याच रस्त्याला लागतं जाताना. तर चला जाऊया पुढे. तर गाईज इकडचे टर्न्स बघा. कारण की हा पूर्ण घाट लागतो टायगर पॉईंटला जाताना. तर इथे पावसात येण्याची मजा वेगळीच असते. काय ते देवेंद्रा. आता आपण जस्ट पोचलो टायगर पॉईंटला आणि हा गेट आहे एंट्री गेट. तर जस्ट गाईज आपण पोचलोय टायगर पॉइंटला है ना. हे बघा मॅचिंग केला मी ड्रेस. हा बघा टायगर पॉइंट. टायगर दिसेल का रे. चल. काय दिसलाय. घोडा दिसलाय. टायगर बघूया चला.
तर गाईज हा टायगर पॉइंट आहे. दिसला तुला टायगर? आता भारी व्ह्यू आहे इकडून. तर गाईज इथे टायगर पॉइंट तर आहे, पण टायगर पॉइंटला टायगर पॉइंट का म्हणतात तर कुणाला माहिती असेल तर मला DM नक्की करा. आणि ते गर्दी बघा, भरपूर अशी रश असते. आता दुपारचा टाइम आहे म्हणून एवढी रश नाही, संध्याकाळी तर भरपूर रश असते. काय रे, वारा पण भरपूर आहे असा ना, भारी वाटते. क्लायमेट खूप छान आहे. ऊन लागल्यानंतर इथे सिटिंग अरेंजमेंट पण खूप भारी आहे बसायची. फोटोज, मुलांना खेळायसाठी गेम सुद्धा आहे आणि इथे पार्किंग सुद्धा आहे आणि स्टॉल आहेत भरपूर खायचे. कॅमल बघा, आला आला आला. तर काही आत्ताच आम्ही टायगर पॉइंट फिरून आलो आहे आणि जस्ट बसलो आहे. आता आम्ही मागवला चीज पकोडा आणि इथे यायचं असेल तर संध्याकाळीच या, म्हणजे जरा क्लायमेट थंड असेल त्यावेळी. बघा बसलं तर चीज पकोडा कसा असणार आहे बघूया. चला, पकोडा एक नंबर शेपमध्ये कट केलेत त्याला आणि त्याचबरोबर सॉस दिला आहे आणि हे आपला घाटी मसाला दिला आहे. बघा आता तुम्हाला खाऊन सांगते कशी आहे टेस्ट. चीज पकोडा दिसतो तर छान. आता बघूया, चण्याच्या पिठामध्ये बनवला बघा, फक्त चीज आहे गरम. पूर्ण चीज फ्लेवर होता, खरंच भरपूर छान आहे. मला शॉप नंबर पण सांगते, आला तर इकडेच का. दिसायला पण छान आहे आणि टेस्टला पण छान आहे तसंच. तर गाईज आपलं झालं आहे खाऊन. तर स्टॉल नंबर 2 ना, स्टॉल नंबर 2. तर चीज भजीची प्राईस होती 150 रुपये आणि प्लस कोल्ड्रिंकची प्राईस आहे 60 रुपये. तर असे करून आपले 210 झालेत. नक्की विजिट करा, खूप छान भजी बनवलेली. आणि या नक्की, मावशीचा स्टॉल आहे. चीज भजी, कॉर्न पकोडा, कांदा भजी सर्व इकडे भेटतं. तर नक्की विजिट करा, स्टॉल नंबर 2. तर काय जातं आपण टायगर पॉईंट फिरलोय. तर तुम्ही इथे आम्ही जास्त पॉईंट नाही दाखवलेत कारण की तुम्ही आलात तर इथे काढला थोडा, कारण की आम्ही दरवेळेस जातो इथे. त्यानंतर एक दुसरा आहे तो पावना लेक आहे, तो एक फिरू शकता तुम्ही त्यानंतर. आणि लोणावळा मार्केट आहे त्याचबरोबर ॲज युजल. आता आपण तुमच्या पॉईंटला जाऊया ना, चला. तर आता आपण आलो आहे खंडाळा तलाव. तर गाईज फिरता फिरता मस्त असा पाऊस लागलेला आहे बघा, छान पाऊस पडतो दाखवते त्याला तुम्हाला.
वाव ये कसलं भारी वाटतंय, एक नंबर वाटतंय पाऊस पडल्यावर. खरंच भारी पाऊस पडतोय. हे बघा भिजला. भरपूर जोरात पाऊस आला. तर काही पहिला पाऊस आणि आम्ही भिजलो. कसं वाटतंय? एक नंबर वाटतोय. भारी वाटतंय. वाव. तर गाईस इतका पाऊस पडत होता तर आम्ही केले परत कपडे चेंज, कारण भरपूर पाऊस होता. व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता. त्यानंतर आपण आलोय वाघजाई मंदिर खंडाळा. खूप छान मंदिर आणि छान प्लेस आहे इकडची. हे वाघजाई देवी मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे बघा इकडे. तर आला तर नक्की या, दर्शन घ्या. बागावरती स्वार आहे. तर गाईस हा एक खूप सुंदर पॉइंट आहे. धुकं दिसतच असतील पावसामुळे. हा खंडाळा पॉइंट आहे. भारी क्लायमेट वाटतं इकडचा. चला जाऊया पुढे. तर गाईस किती भारी वाटतं बघा. खूपच सुंदर. त्यात झरा सुद्धा वाहतोय. बघा मंकी पॉइंटला मंकी. पण मंकी पॉइंटला आलो आणि मंकी बघा बसला. आणि हा एकटाच बसला इकडे. जवळ जायला भीती वाटते, भरोसा नाही त्याचा. अंगावर येतात ते. हा इथून पॉइंट, मंकी पॉइंटचा व्ह्यू.
तर काहीच आपले सर्व पॉईंट फिरून झालेत ना. आता आम्ही चाललोय घरी. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग सोबत. तोपर्यंत